सदरील सिनेमा ज्ञानेश्वर गाजरे अँड ॲक्टर चॅनल प्रस्तुत करत आहे. काय झालं? म्हातारी मेली हो. कुणाची म्हातारी? तुझी? माझी पण नाही, तुमची पण नाही हो. मग शंका कशाला करतो? तिच्या मर्तिकेसाठी अहो, पैसे गोळा केल्याशिवाय तिचं मर्तिक कसं निघणार, म्हणूनच वर्गणी गोळा करतोय. 25 रुपये काढा. कुणाची म्हातारी? कुणाचा मर्तिक? एक पैसा मिळणार नाही. चल 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 चल. अहो मालक, मेलेल्याचं मर्तिक न्यावंच लागतं. उद्या तुमचं सुद्धा न्यावं लागेल. हलकट, माझं मर्तिक काढतो. आधी बाहेर हॉटेल चालवायचं आहे की बंद करायचं आहे? उगीच बंबाबंब करू नका. राम्या, शंकर्या, अरे या मावाल्याला धक्के मारून हॉटेलच्या बाहेर काढा. काढा आधी बाहेर. महागात पडेल सेठ. आता हे नुकसान कोण तुझा भरून देणार आहे का? अरे कोणाचा बाप काढतो रे? काय गडबड आहे? हा साला गुंडागिरी करून पैसे मागतो, धमक्या देतो आणि म्हातारी मेली असं सांगून मर्तिकासाठी पैसे मागतो. काय रे, म्हातारी मेली काय? हो, कुठे मेली मला दाखवतो काय? चल. वसईला मेली, वसईला. वसईला मेली आणि पैसे इथे मागायला आला काय? दादागिरी करतो काय आमच्या एरियामध्ये येऊन? दादागिरी करतो? तुला बघून घेईन मी. चाल चाल, पुष्कळ बघून घेतल्याशिवाय बघून घेणार आहे. चल चल चाल. तुम्ही अगदी वेळेवर आलात, मेहरबानी झाली तुमची. अहो बसा ना, बसा. चहा घेणार? एवढ्याच्या झुरळाला मारण्यासाठी कसला आलाय चहा? येईन ना मी परत कधीतरी, येईन ना चहा घ्यायला. अरे कसं प्रसन्न वाटतंय. प्रसन्न. देव तुमच्या पाठीशी उभा आहे. अहो तो आहे म्हणून तर माझं हे हॉटेल नीट चाललंय. हॉटेल? मी तर म्हणतो सगळं जग चाललेलं आहे. म्हणून तर मी देवाचं काम करतो ना. देवाचं? गंगेश्वर. गंगेश्वर माहित नाही? नाही. फार मोठं कडक दैवत आहे. असं? मागेल ते देतो तुम्हाला. अहो पण कुठं आहे ते मंदिर? ते आमच्या गावाला आहे. तुमच्या हो, गावाला? त्याच्याच प्रेरणेने मला इथे यायची इच्छा झाली ना, आणि तुम्हाला मदत करायची बुद्धी झाली. हो, हो. तेव्हा तुम्ही मला म्हणजे आमच्या कामाला काही मदत कराल तर बरं होईल ना. गंगेश्वराच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम मी माझ्या अंगावर घेतलंय, अर्थात त्याच्याच प्रेरणेनं. हो, हो. तेव्हा तुम्ही मला 100 रुपये द्या काय? असं मी म्हणणार होतो. हं. 100 रुपये द्या असं मी म्हणणार होतो. हं. पण हे बरण्या काचा वगैरे फुटलेल्या बघून तुम्ही मला फक्त 50 रुपये द्या. सकाळी होऊ शकतं, म्हणजे गॅसचं सिलेंडर फुटून हॉटेलला आग लागू शकते. अरे बापरे. एखादा द्वाड मुलगा दगड मारून काचा बरण्या कपुशा पडू शकतो. म्हणजे गंगेश्वराच्या मनात कितपत नुकसान करायचं त्याच्यावर अवलंबून राहील. अहो पण 50 म्हणजे देऊ जरा नका. जास्तच वाटतं. तुम्ही देऊ नका, मी अजिबात म्हणत नाही तुम्हाला. तुम्ही देऊ नका. हं. हॉटेल सांभाळा. अहो थांबा काय थांबा. काय काय माणसाचा खूप परवडला, पण देवाचा खूप नको. अजिबात नको, नको. अजिबात नको. हे घ्या 50 रुपये. तुम्ही मुळीच चिंता करू नका. बर. गंगेश्वराची किंवा मगाच्या त्या मवाल्याची हो. मी दोघांचा पुरता बंदोबस्त करतो. पावती? पावती नाही, पावतो. पावतो. गंगेश्वर. हो गंगेश्वर. अरे काय झालं काय तुला? साल्या, आपलं हळू मारायचं ठरलं असताना केवढ्या जोरात मारलं मला तू. त्या पैशाचं जेवण खा. किती पैसे मिळाले? अरे गड्या, तू फक्त 25 रुपये मागितले होतेस, मी 50. कोर्ट असा निकाल देत आहे की स्वर्गीय दीनानाथ इनामदार आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत इनामदार यांच्यामध्ये झालेली इस्टेटीची वाटणी योग्य आहे. तिचा फेरविचार करण्याची गरज नाही. वादीला दीनानाथ इनामदारांची हवेली मागण्याचा काही हक्क नाही. सबब वादीचा दावा मी फेटाळून लावित आहे. सॉरी, व्हेरी सॉरी. काय तर त्याचं तुझ्यासारखा मूर्ख वकील असल्यावर दुसरं काय होणार आणखी? वकिली बंद कर आणि चालून कर आधी. आजचा दिवस चांगला आहे असं जोशीभाऊने सांगितलं होतं.
हो मी सांगितलं पण 2 वाजेपर्यंत. अहो न्यायमूर्तींनी निकाल सांगितला 4 वाजता आणि नेमका मंगळ वक्री गेलेला. हा वकील एक मूर्ख आहेच, पण तुम्ही सांगितलं ते कसं खोटं ठरलं मी म्हणतो. साहेब माझा ऐका, आजची वाईट वेळ सोडा. पुढले 2 महिने तुमचेच आहेत. म्हणजे अहो या 2 महिन्यात तुम्ही म्हणाल ती इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. अहो खरंच तसे आहेत. खात्रीने सांगताय? अगदी तुमच्या छातीवर हात ठेवून सांगतो, पुढल्या 2 महिन्यात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. यश तुमचंच आहे. हा, पण 2 महिन्याच नंतर काही जमणार नाही. ए भूपाल, इकडे इकडे. अरे हा बघ, अरे वा, कोणीतरी ओवाळून टाकलेली कोंबडी खायला आणलीस. खायला नाही रे, नवीन धंद्यासाठी आणली आहे. धंद्यासाठी. मेलेली कोंबडी अंडी देणार आहे वाटतं. काय देईल ते तुला दाखवत